गुन्हा दाखिल करने में कुछ देरी हुई और कुछ छुपाया गया, ऐसा भी कहा गया। नहीं, ऐसा कुछ नहीं, पॉलिटिकल प्रेशर किसी का नहीं है। जो कायदेशीर प्रक्रिया है पुलिस उसके ऊपर काम करे। तर हा जो अर्जुन आहे हा वाहन चालवत होता, हा मुळात वाहन चालक आहे की मित्र आहे की म्हणजे बाय प्रोफेशन तो काय आहे? तो वाहन मालक आहे आणि जो काय आम्हाला निष्पन्न झालाय तो चालक म्हणून आतापर्यंत अर्जुन हावरे हा निष्पन्न झालेला. मित्र म्हणून नाही, तो मित्र म्हणून गाडी त्या दिवशी चालवतो. त्याच्यामध्ये 9 तारखेच्या रात्री 12:30 वाजताची घटना आहे. त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत जितेंद्र सोनकांबळे हे ऑफिसचे कामकाज पूर्ण करून घरी निघाले होते. त्या अनुषंगाने मागून एका पांढऱ्या कलरच्या ऑडी गाडीने धडक दिली होती. त्याच्या अनुषंगाने त्या गाडीची आम्ही चौकशी केल्यानंतर ती गाडी हे संकेत बावनकुळे यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झालेलं होतं. त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केल्यानंतर आम्हाला ही माहिती मिळाली की त्याच्यामध्ये 3 लोक गाडीमध्ये होते. त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे, त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनित चित्तमर हे 3 त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते. त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यांची चौकशी केली आहे. त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा बेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आलेली आहे. सर संकेत गाडी होता कुठे बसला होता, कुठल्या सीटवर बसला होता काय? गाड्या ड्रायव्हर साईडच्या बाजूचे सीट आहे, फ्रंट साईडला बसलेला होता. सर हा अपघात झाल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या चौकांनी त्यांना थांबवलं आणि त्यांच्यावर मारपीट झाला असं झालेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आमची इन्क्वायरी सुरू आहे. गाडी अडवल्यानंतर त्या गाडीचा एक टायर सुद्धा पूर्ण ब्रस्ट झालेला आहे. त्याच्या अनुषंगाने आमचा पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. गाडीमध्ये 3 लोक जे होते ते कोण कुठे कुठे बसलेले होते, गाडी त्याच्यावर त्या केसचं म्हणजे बरेचसे तथ्य अवलंबित कोण कुठे बसलो. त्याच्यामध्ये जो अर्जुन हावरे हा ड्रायव्हर सीटवरती होता, ड्रायव्हिंग करत होता. त्यानंतर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती फ्रंट सीटवर होता आणि बॅक साईडला रोनित होता. तर कुठून आले होते आणि कुठे जात त्याच्यामध्ये कुठून येत होते त्या संदर्भात आपण सीसीटीव्ही फुटेज हे करतो. ते एका ठिकाणी हॉटेलमधून जेवण करून निघाले होते आणि त्याच्या अनुषंगाने जेवण झाल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झालेला. ह्याच्यामध्ये प्रायमरी जे नशेखाली होता ह्याच्या संदर्भात डॉक्टरने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे. त्यांचा ब्लड सॅम्पल पण आपण पाठवलेला. त्याच्यामध्ये जे आपल्याला रात्री जे 2 जण मिळून आले, ज्यांना लोकांनी पकडलं होतं, काय मारहाण झालेली होती, त्या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं. त्याच्या अनुषंगाने ते दोघांच्या मेडिकलमध्ये डॉक्टरांनी मद्यप्राशन केलं असल्याबाबत यस म्हणून अहवाल दिले. स्पीड 150ची होती अशी पण माहिती मिळाली. स्पीड बाबत आपण आता आरटीओ आणि ऑडीचे जे शोरूम इथं आहे त्यांना टेक्निशियनना बोलून त्याची आपण पडताळणी करून घेतात. सर गाडीमध्ये संकेत होता, तर दोघांवर गुन्हे दाखल झाला. संकेतवर काय गुन्हा दाखल झाला? त्याच्यामध्ये एकावरतीच गुन्हा दाखल आहे, ड्रायव्हरवरती. रोनितवर सुद्धा गुन्हा दाखल नाहीये किंवा संकेतवरती नाहीये. पण आमचा त्याच्या संदर्भात तपास सुरू आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडे लायसन आहेत नाहीत, गाडी चालकाकडे कसे गेले या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे. त्याच्यामध्ये अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमर हे 2 जण होते. नंबर प्लेट नाही, नंबर प्लेट जाणीवपूर्वक गायब केल्या गेली असे पण आरोप होते. नाही, नंबर प्लेटच्या अनुषंगाने तर आपल्याला नंबर प्लेट सहित गाडी आपण सीज केलेली आहे आणि सध्या आपल्या ताब्यात आहे. सर याच्यामध्ये अपघाताने 2 वाहनांना 2 कार आणि 1 दुचाकीला धडक दिली होती का, हे फॅक्ट आहे का ते? आणि त्या कारमध्ये तेव्हा जे त्यांना धडक देण्यात आली त्या कारमध्ये किती लोक बसले होते आणि नेमकी त्यांची आताची जखमीच्या अनुषंगाने काय स्थिती? त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचं मेडिकल केलेलं आहे. कुठेही गंभीर जखम नाहीये, किरकोळ जखमा आहेत. आपण त्यांचं मेडिकल पण केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणखी कोण होते 2 गाड्यांचं आतापर्यंत 3 गाड्यांचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे. 2 4 व्हीलर आणि 1 2 व्हीलर. आपण मेयो मध्ये त्यांचा डिस्चार्ज आहे. त्याच वेळेस आपण त्यांना मेडिकल केलेलं होतं आणि त्यामध्ये कोणतीही गंभीर जखम नाहीये त्यांना. तर याच्यामध्ये संकेत बावनकुळे यांची वैद्यकीय चाचणी केली आहे का, करण्याची पुढे काही नाही? त्यांना आपण चौकशीसाठी बोलवलं होतं. आपण ड्रायव्हरची आणि त्या दिवशी रात्री आपल्याला जे 2 लोकांनी पकडलं होतं त्याच्या अनुषंगाने दोघांची फक्त मेडिकल झालेली आहे
आणि त्यानंतर उशिरा आपल्याला समजले त्या गाडीमध्ये संकेत बावनकुळे सुद्धा हे होते. त्या अनुषंगाने त्यांची पण आपण चौकशी करत म्हणजे संकेत तिथून पळून गेला का स्पॉटवर दोघांना सोडून आलं? स्पॉटवर नाही. त्यानंतर पुढून गेल्यानंतर त्या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे, कारण त्या दोघांना तर लोकांनी पकडलेलं होतं आणि त्यांना मारहाणी केलेली होती. त्यावेळी संकेत तिथं नसल्याबाबत आम्हाला माहिती नाही. तर संकेत या वाहनात होता ही माहिती पोलिसांना किंवा घटनेच्या दिवशी रात्री मिळाली होती की नंतरच्या तपासात? नाही, आम्हाला नंतरच्या तपासात जेव्हा हे रोनित आणि अर्जुन आम्ही ताब्यात घेतले आणि त्याच्या अनुषंगाने इन्क्वायरी केली, त्यांच्या जबाबत आम्हाला निष्पन्न झालं. तर हे 3 लोक जे होते त्याच्यामधून एक जण मध्यप्राशन करून जो अर्जुन आहे तो मध्यप्राशन करून होता असं आपल्या तपासात आलं आहे. तर ह्या बाकी दोघांचं मध्यप्राशन केला नव्हता का? हे कुठे बसले होते हा तपासाचा विषय किंवा आतापर्यंत हे कुठून येत होते यापर्यंत पोहोचलं? त्याच्या अनुषंगाने आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करून तपास करत आहोत. नाही, असं काही दिसलं नाही आम्हाला. सीसीटीव्ही फुटेज तर आमच्या सीओसी मध्ये किंवा प्रायव्हेट आम्ही सगळी करून सर्च करत आहोत. त्या अनुषंगाने असं कुठं आम्हाला झालं नाही की सीसीटीव्ही फुटेज कुठं डिलीट केले. सर, ही गाडी नेमकी कुठनं निघाली होती, कुठे कुठे नेमक्या धडक लागलेली आहे काय? त्याच्यामध्ये ते सेंटर पॉईंट, हॉटेल सेंटर पॉईंटच्या चौकामध्ये हा ऍक्सिडेंट घटना झालेली आहे. आणि गाडी कुठून नेमकी निघालेली होती, ज्यांनी सांगितलं आरोपीच्या सांगण्यावरून हे आहे की आम्ही लाहोर या हॉटेलमध्ये जेवण केलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही तपास करू त्याच ठिकाणी केलंय की इतर कुठल्या ठिकाणी केलं आहे त्या अनुषंगाने करतो. संकेतला सोडून बाकीच्यांचं मेडिकल झालं पण संकेतच काय नाही करणं झालं? ज्यावेळेस हे स्टार्टिंगला आपल्याला हे मिळाले पहाटे अर्ली मॉर्निंगला, ज्यावेळेस तहसीलच्या हद्दीमध्ये काही लोक त्यांना घेऊन गेले होते, त्या ठिकाणी मारहाण केले होते. त्यामुळे कोणताही आरोपी आपण तात्काळ जरी कुणी मिळालं, कुणी लोकांनी मारहाण करून आपल्याला ताब्यात देत असेल तर पहिलं आमचं काम आहे की मेडिकल करणं. जी मारहाण झाली कुठल्या चौकात झाली आणि या मारहाणीबद्दल दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये पण त्या अनुषंगाने तक्रार तर दाखल झालेली नाहीये, पण आमच्या इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे, त्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत. आरोपी को अरेस्ट किया है और ये गाड़ी संकेत बावनकुळे के नाम पर है, ऐसा कहा जा रहा है, क्या तथ्य? जो अपघात की घटना हुई है वो 9 तारीख को 12:30 बजे नाइट को हुई है, जहाँ सेंटर पॉइंट होटल है उस एरिया चौक में वो इंसिडेंस हुआ है. और उसमें जो गाड़ी व्हाइट कलर की ऑडी है और संकेत बावनकुळे के नाम के है, वो उनके मालिक है. और जो 3 लोग थे उसमें, एक अर्जुन, संकेत और रोनित, उसमें से हमने तीनों को इंक्वायरी के लिए पूछताछ की है. और उसमें जो ड्राइवर है अर्जुन, उसको भी हमने अरेस्ट किए थे. बाद में ऑफेंस बेलेबल होने के कारण उनको बेल दे दिया. सर, इसमें कहा जा रहा है कि शराब पीकर गाड़ी चला रहे थे. पुलिस ने इस दिशा में क्या इंक्वायरी की, क्या तथ्य सामने आए? वो मेडिकल उनकी किए, मेडिकल सैंपल भी हमें एफएसएल के लिए भेज दिया है और उनका रिपोर्ट अभी भी वेटेड है. सर, ये गाड़ी का नंबर प्लेट मिसिंग था ऐसा भी कहा जा रहा है. जब हमने गाड़ी सीज की तब नंबर प्लेट गाड़ी में थे, जो MH40CY 4040 करके है, इलेक्ट्रिक व्हीकल है. जब ये इंसिडेंट हुआ तब उसमें कौन कौन मौजूद था गाड़ी? उसमें 3 लोग मौजूद थे. उसमें अर्जुन हावरे, संकेत बावनकुळे और रोनित चित्तम. कुछ लोग इंजर्ड हैं, उनकी स्थिति क्या है? वो नॉर्मल थे, उनके मेडिकल भी किए उस समय ही, तो उसमें कोई सीरियस इंजरी किसी को नहीं. संकेत बावनकुळे को इंक्वायरी के लिए बुलाया गया था क्या, और क्या हुआ इसमें? संकेत बावनकुळे को इंक्वायरी के लिए बुलाया था. उन्होंने एग्री भी किया कि वो गाड़ी में थे. जिस तरीके से बताया जा रहा है कि एक्सीडेंट होने के बाद मारपीट हुई थी, तो क्या संकेत बावनकुळे वहां से भाग गए? वो हमारी इंक्वायरी चल रही है कि किसने मारा है, किसने उनको रोका है, उसके बारे में हमारी इंक्वायरी चालू है. या सगळ्या प्रकरणात काही राजकीय दबाव आहे का या सगळ्याचं काय? नाही, असं कोणताही राजकीय दबाव नाहीये. जे आम्ही इन्क्वायरीच्या पद्धतीने कायदेशीर जी प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया पूर्ण करत आहोत. देतात ना रोनित दोघांना. सर, यांना काही मारा म्हणजे यांना काही लागलं का तेव्हा धडक झाली तेव्हा? तर ते जे इंजर्ड होते ते किती लोक आहेत? तो 3 जणांचं मेडिकल. नाही समजवता गेलं असं काही? ते आमच्याकडे रेकॉर्डला नाही. तसं केली हे रेकॉर्ड झालं. असं काही प्रकार नाही दिसला. गुन्हा दाखल करण्यात आहे
कुछ देरी हुई और कुछ छुपाया गया, ऐसा भी कहा गया। नहीं, ऐसा कुछ नहीं, पॉलिटिकल प्रेशर किसी का नहीं है, जो कायदेशीर प्रक्रिया है पुलिस उसके ऊपर काम करे। तर हा जो अर्जुन आहे हा वाहन चालवत होता, हा मुळात वाहन चालक आहे की मित्र आहे की म्हणजे बाय प्रोफेशन तो काय आहे? तो वाहन मालक आहे आणि जो काय आम्हाला निष्पन्न झालाय तो चालक म्हणून आतापर्यंत अर्जुन हावरे हा निष्पन्न झालेला आणि तो ड्रायव्हर असेल मित्र म्हणून त्या दिवशी नाही, तो मित्र म्हणून गाडी त्या दिवशी चालवतो.